माझ्याप्रमाणेच तुम्हाला सुद्धा फिश फ्राय खायला आवडते का? कोकणी माणसाच्या घरात मासे फ्राय करताना माशाला कोकम आगळ लावणं कंपल्सरी आहे, कारण कोकम आगळमुळे माशाची टेस्ट अजून वाढते. तर इथे मी वापरणार आहे मालवण स्टाईलचं हे घट्ट कोकम आगळ. यात कुठलेच प्रिझर्वेटिव्ह नाहीयेत, केमिकल्स नाहीये, आर्टिफिशियल कलर सुद्धा नाहीये. हे एकदम फ्रेश, घट्ट आणि आताच्याच रातांब्याच्या नवीन फळांपासून तयार केलेलं आहे. आधी घरी बनवलेलं आगळ किती घट्ट असायचं, आता बाजारात किती पातळ कोकम आगळ येतं. तुम्ही माझं एक्सप्रेशन पाहून तुम्हाला कळलंच असेल की हे किती आंबट आहे, त्यामुळे 1-2 चमचा पुरेसं होतं. रंग सुद्धा सुरेख आहे याचा. यावरती फक्त लाल तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे मी आणि मस्तपैकी हे मिक्स करून थोडा वेळ मॅरिनेशनला ठेवून दिलं. आणि मग एका प्लेटमध्ये मी रवा घेतला, त्याच्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं. चांगलं मिक्स करून झाल्यावरती एक मच्छी छान ह्याच्यामध्ये कोट करून घ्यायची. मग तवा गरम करत ठेवायचा, त्यावरती तेल टाकायचं. तेल चांगलं गरम झाल्यावरती एक करून ह्याच्यावरती जे आपण कोट केलेले फिश आहेत ते लावून घ्यायचे आणि स्लो टू मीडियम हीटवरती एकदम 5-5 मिनिटांसाठी दोन्ही बाजूंनी मस्त रंग बदलेपर्यंत फ्राय करून घ्यायचे. काय सुरेख रंग आलाय ना, दोन्ही बाजूंनी हे मस्त फ्राय झाल्यावरती आपली इथे ना मस्त अशी फिश फ्राय बनून तयार होते. माझी तर चमचमीत अशी फिश फ्राय बनवून इथे तयार झालेली आहे. पण तुम्हाला जर हे मालवण स्टाईलचं घट्ट कोकम आगळ ऑर्डर करायचं असेल तर malvanstyle.com वरून किंवा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरून तुम्ही हे ऑर्डर करू शकता.